कागल तालुक्यातील चिमगाव येथील रणजित अंगज यांचा मुलगा श्रेयांश आणि मुलगी काव्या या दोन मुलांचा केकमधून विषबाधा झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। मृत्यू झालेल्या या दोन सख्या बहीण भावांच्या कुटुंबियाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले। डोंगरा एवढ्या या दुःखातून सावरण्यासाठी मुश्रीफांनी धीर दिला। शुक्रवारी सकाळी मुंबईवरून कागलमध्ये येताच मुश्रीफ हे चिमगाव येथे गेले। या कुटुंबाला हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने अर्थसहाय्य देण्यात आले। शासकीय पातळीवरही सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करू असेही सांगितले। हसन मुश्रीफ हे चिमगाव येथे अंगज कुटुंबियाच्या घरी पोहोचताच त्या मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही चिमुकल्यांचे वडील रणजित अंगज यांनी हंबरडा फोडला। पोटच्या दोन चिमुकल्यांच्या मृत्यूच्या आकांताने फोडलेल्या त्या बापाच्या आक्रोशाने तेथे उपस्थित असणारे निशब्द झाले। अन्नातून विषबाधा झाल्यामुळे प्रकृती चिंताजनक बनलेल्या व उपचारानंतर प्रकृती स्थिरावत असलेल्या मृत श्रेयांश व काव्या यांच्या आईच्या प्रकृतीचीही विचारपूस यावेळी हसन मुश्रीफ यांनी केली। यावेळी मुश्रीफांनी खचून जाऊ नका, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत असा धीर दिला। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।